शक्यच. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातले प्रयोगशील शेतकरी सुभाष चांदूरकर यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी कडक उन्हात हरमन 99 या सफरचंदाच्या जातीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवत कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतीचा नवा मापदंड उभा केला आहे. ही बाग आता कृषी पर्यटनाचंही आकर्षण ठरत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बुलढाण्यातल्या टुनकी गावात सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी शेतीतला नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. काश्मीरमध्ये प्रामुख्याने होणारं सफरचंद विदर्भाच्या उष्ण हवामानात फुलवण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलंय. यासाठी त्यांनी केवळ मेहनतच नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनाचाही अवलंब केला. काश्मीर आणि बुलढाणा दोन्ही ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास करून त्यांनी हरिमन 99 या जातीची निवड केली. सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचन आणि काटेकोर नियोजन याच्या जोरावर सुमारे 15 ते 20 लाख रुपयांच्या खर्चातून ही बाग उभी राहिली. ही बाग लावताना मी हनुमान शर्मा यांनी जी संशोधन केलेली जात आहे हरमन 99 याच्याकरिता यूट्यूबवर बरेचसे प्रयत्न पाहिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की 42 डिग्री सेल्सिअसमध्ये ही जात आमच्याकडे येते आणि 45-47 डिग्रीपर्यंत ती हे करू शकते, सहन करू शकते उष्णतामान. त्यानुसार मी जेव्हा रोप आणले होते तेव्हा ते साध्या काळ्या होत्या आणि त्या उष्णतामानामध्ये तू सुद्धा ते जगले आणि आता चांगल्या फळाला फळबाग लागलेला आहे. शेतकऱ्यांना जे परंपरागत शेती आहे ती सोडून मी तर म्हणेल की बा सफरचंदाची बाग जर केली तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न देऊन परंपरागत याला फाटा देऊन आपण सफरचंदाची शेती करू शकतो. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. मे ते जून या कालावधीत सफरचंदाचं उत्पादन घेतलं जातं. एका झाडापासून 1 ते 1.5 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत आहे. विशेष म्हणजे ही फळं लालसर रंगाची आणि गोड चवीची असून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं तयार केली जात आहेत. या अनोख्या प्रयोगामुळे टुनकी गावात शेतकऱ्यांची, कृषी तज्ञांची आणि अधिकाऱ्यांची सतत गर्दी होत आहे. अनेक जण हा प्रयोग आपल्या शेतात राबवण्याचा विचार करत आहेत. जे सफरचंदाची लागवड आज रोजी टुनकी या भागात शेतकऱ्यासाठी पाहण्यासाठी आलो असता या भागात खरोखर आदर्श निर्माण केला आणि काही लोकांचं म्हणणं होतं की बा या टेम्परेचरमध्ये 45-46च्या टेम्परेचरमध्ये हा बाग जमणं महांत कठीण आहे. पण आमचे मित्र सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी या टेम्परेचरमध्ये पण या बागेचं संगोपन करून बाग अतिशय चांगली फुलवली आणि शेतकऱ्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण करून बरेच गावचे जिल्ह्यातून शेतकरी पाहायला येतात. श्री सुभाष भाऊ चांदूरकर यांच्या सफरचंदाच्या शेतीचं निरीक्षण करण्यासाठी आलो असता सुभाष भाऊंनी जे शेतीसाठी प्रयत्न केले, ज्याप्रमाणे व्यक्तीला रक्त तपासून त्याची वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज असते, तशा प्रकारे सुभाष भाऊंनी विदर्भातल्या शेतीमध्ये आपल्या शेतीचं माती परीक्षण करून आणि त्यांनी वेगळ्या प्रकारच्या शेतीचं निरीक्षण केलं आणि त्याअंती पूर्ण अभ्यास करून अशा वेळेस श्री सुभाष भाऊंनी हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवला आणि आज रोजी तो खरोखरच यशस्वी होताना दिसत आहे. सुभाष चांदूरकर यांनी सफरचंदात शेती पिकवली. यांच्या शेतात प्रत्येक वेळेस जाऊन प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला जात होतो. त्या ठिकाणी त्यांना खतमात्रा असेल, कीड रोग नियंत्रण असेल, पाण्याचा कसा वापर करायचा आहे, ठिबकद्वारे पाणी दिलेलं, या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. तसंच इतर शेतकऱ्यांनाही आम्ही असंच मार्गदर्शन करत असतोय की भविष्यात त्यांनी यांचा अनुभव घेऊन असे काहीतरी नवीन प्रयोग करावे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव, तसेच तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर यांचं नाव, कृषी विभागाचं नाव आणि स्वतः शेतकरी यांचं नाव वाढेल अशीच कामगिरी करत राहावी. पारंपरिक शेतीच्या चौकटी बाहेर जात योग्य अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतींचा स्वीकार केला तर कठीण हवामानातही नवं पीक यशस्वीरित्या घेता येतं. विदर्भाच्या तापलेल्या मातीत काश्मीरी सफरचंद फुलवणं ही केवळ शेती नाही तर धाडस, संशोधन आणि चिकाटीची कहाणी आहे. सुभाष चांदूरकर यांचा हा प्रयोग आता अनेक शेतकऱ्यांसाठी नवी आशा ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.